भारताची आघाडीची कुस्तीपटू विनेश फोगाट हिने 50 किलो फ्रीस्टाईल गटात शानदार कामगिरी करताना अंतिम फेरी गाठली आहे। विनेश फोगाटने क्युबाच्या युस्नेलिस गुझमन लोपेज विरोधात 5-0 असा एकतर्फी विजय मिळवला। विनेश फोगाट ऑलिम्पिक कुस्तीमध्ये अंतिम फेरी गाठणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली, तर सुशील कुमार नंतर ती पहिली भारतीय ठरली। मात्र अंतिम सामन्याआधी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। विनेश फोगाट ऑलिम्पिकमधून अपात्र ठरली आहे। विनेश फोगाट 50 किलो फ्रीस्टाईलच्या गटात खेळत होती, मात्र तिचे वजन 100 ग्राम जास्त असल्याचं सांगण्यात येत आहे। त्यामुळे तिला अपात्र ठरवण्यात आलंय। स्पर्धेच्या नियमानुसार स्पर्धेच्या दोन्ही दिवशी कुस्तीपटूंना त्यांचं वजन श्रेणीत राहावे लागते, परंतु तिचे वजन 100 ग्राम जास्त असल्याचं आढळून आल्याचं सांगण्यात येत आहे। विनेश फोगाट रौप्य पदकासाठीही पात्र होणार नाहीये। विनेश फोगाटचे वजन जास्त असल्याचं लक्षात आल्यानंतर मंगळवारी रात्रभर भारतीय पथकाकडून हालचाली सुरू होत्या। मात्र बुधवारी सकाळी झालेल्या तपासणीवेळी विनेश फोगाटचे वजन 50 किलोपेक्षा जास्त आढळून आले। यानंतर विनेश फोगाटकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही। आता ऑलिम्पिकसाठी गेलेल्या भारतीय पथकाकडून उर्वरित सामन्यांवर लक्ष केंद्रित केले जात आहे।